हाय गाइज, वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ द अर्थमित्र न्यूज. आज आपण होम लोन रिपे करण्यासाठी काही स्मार्ट पद्धत वापरू शकतो त्याबद्दल चर्चा करणार आहोत. तर जर तुम्ही स्मार्टली होम लोन पेड केलं तर तुमची जवळजवळ 8 ते 8.5 लाख रुपयाचा तुम्हाला एक्स्ट्रा गेन होतो. तर तो कसा होतो ह्याच्यासाठी मी तुम्हाला आज एक उदाहरण दाखवणार आहे. तर ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. लेट से समजा तुम्ही होम लोन घेतलेलं आहे 32 लाख रुपीजचं आणि समजा 32 लाख रुपीजचं तुमचं होम लोन आहे आणि 8.5% त्याचा अॅन्युअली इंटरेस्ट रेट आहे ऍज दॅट. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. समजा तुम्ही असा विचार करता की मी माझं होम लोन 15 वर्षामध्ये पूर्ण पे करेन. ही आहे एक केस. आणि सेकंड केस आहे की तुम्ही विचार करता की मी 20 इयर्समध्ये माझं होम लोन रिपे करेन. आता ते कसं ते आपण मी तुम्हाला खाली स्क्रीनवर एक शेअर केलेलं आहे उदाहरण, ते तुम्ही पाहू शकता. तर आपल्याकडे पहिल्या उदाहरणामध्ये दाखवलेलं आहे की मिस्टर एक्स यांनी असं ठरवलं की आपलं होम लोन आपण 15 वर्षामध्ये रिपे करायचं. आता 32 लॅक्स आणि 8.5% पर एन्युअल इंटरेस्ट रेट, त्यानुसार 15 वर्षासाठी होम लोनचा EMI बसतो 31,512 रुपये. समजा मिस्टर एक्स यांनी 15 वर्षासाठी होम लोन 31,512 रुपयांनी त्यांचा होम लोन EMI भरला आणि आफ्टर 15 इयर्स लक्षात येतं की त्यांनी टोटल त्यांचा EMI जो भरलेला आहे तो आहे 56,72,160 रुपये टोटल. आणि 15 वर्षानंतर त्यांचा होम लोन क्लोज होऊन जातं. आता आपण मिस्टर वाय यांच्याकडे जाऊया. मिस्टर वाय यांनी थोडंसं स्मार्टली एक आयडिया केली. ती काय केली ती आपण पाहूया. मिस्टर वाय यांनी ठरवलं की जे आपलं होम लोन आहे 32 लाखाचं ते 20 वर्षासाठी घेतलं आणि त्यांनी 20 वर्षासाठी घेतल्यानंतर त्यांचा जो EMI आहे तो आहे 27,770 रुपये आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे म्हणजे 31,512 मायनस 27,770 ती अमाऊंट आहे 3,742 रुपये. ती अमाऊंट त्यांनी SIP मध्ये इन्व्हेस्ट केली. आता 15 वर्षानंतर काय होईल की 15 वर्षानंतर त्यांचे टोटल EMI पेड झालेले असतील. बघा, त्यांनी 3,742 रुपयाचा SIP केलेली आहे आणि 27,770 रुपये हा त्यांचा EMI आहे होम लोनचा. आता 15 वर्षानंतर जेव्हा ते कंप्लीट 15 वर्ष होतात तेव्हा ते अशा स्टेजला येतात की त्यांचा जो EMI पेड झालेला आहे तो ऑलमोस्ट 49,98,600 रुपीज आणि त्यांची जी SIP अमाऊंट आहे ती SIP अमाऊंट त्यांनी जी भरलेली आहे ती आहे 6,73,560 रुपीज. आता 15 वर्षानंतर त्यांच्या लक्षात येतं की त्यांनी जो होम लोन भरलेला आहे त्याचं आउटस्टँडिंग असेल 13,53,559 रुपीज. आता आणि जो SIP भरलेला आहे त्याचं SIPचा जो कॉर्पस जमा होईल तो कॉर्पस असेल जवळजवळ 14.63% आपण ऍझ्युम केलेला आहे. त्यानुसार तो असेल 22,34,797 रुपये. म्हणजे जर त्यांनी ठरवलं की त्या SIP कॉर्पसमधून 22,34,977 मधून त्यांचं आउटस्टँडिंग पेड करायचं. आउटस्टँडिंग किती आहे 13,53,559. तर अशा कंडिशनमध्ये त्यांच्याकडे त्यांचं आउटस्टँडिंग पेमेंट होम लोन पेड केल्यानंतर त्यांच्याकडे 8,81,000 रुपये 238 रुपये शिल्लक राहतात. म्हणजे टोटल 15 वर्षानंतर त्यांचंही होम लोन क्लिअर होतं आणि त्यांच्याकडे होम लोन क्लिअर झाल्यानंतर त्यांच्याकडे 8,81,000 रिमेनिंग राहतात. लक्षात. तर म्हणजेच त्यांचा टोटल प्रॉफिट होतो 8,81,000 रुपये. जर तुम्ही सोप्या पद्धतीत जर तुम्ही थोडंसं स्मार्टली जर तुम्ही विचार केला आणि तुमचं होम लोन पेमेंट केलं आणि जी रिमेनिंग अमाऊंट आहे ती तुम्ही SIP मध्ये इन्व्हेस्ट केली तर त्याचे बरेच फायदे होतात. हे फायदे कसे होतात आणि तुम्हाला ह्या फायद्यामध्ये बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर प्लीज खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ऑलवेज.